Good morning student. Today we learn about the problems in the working of parties. First is absence of inner party democracy. Over the last 15 years of independence, no political party has been able to observe the basic norm of inner party democracy. The authority in organizational matter has always been from the top to bottom through successive layer of a party structure. Leaders of the political parties in independent India has not always emerged through the process of democratic election and promotion from the lower level to the higher level at the top. Thus, leadership in most political parties in India may be democratic in appearance but highly oligarchic in reality. Frequent rift between the national and state party organization is almost all the national parties suggest that highly integrated party structure may soon no longer appropriate and may be lead to the realization that the national party should not be over सेंट्रलाइज स्टील लेस पर्सनलाइज. म्हणजे या ठिकाणी पॉलिटिकल पार्टीजमध्ये कोणकोणते प्रॉब्लेम आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग पहिला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे ॲब्सेन्स ऑफ इनर पार्टी डेमोक्रेसी. म्हणजेच इंडिया इंडिपेंडंट झाल्याच्या नंतर 50 वर्षाच्या काळात देखील आपल्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं इनर पार्टी डेमोक्रेसी ही कोणत्याही पार्टीमध्ये असलेली दिसून येत नाही. म्हणजेच लोकशाहीचं महत्त्व हे पार्टीमधील कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी समजलेलं दिसून येत नाही. त्याचबरोबर अंतर्गत पक्षामधील जे काही लोकशाही आहे ती कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून पाळली जात नाही. ते नियम कोणत्याही पक्षाकडून पाळले जात नाहीत. त्याचबरोबर पक्षांमधील संघटनात्मक अधिकार हे आपल्याला वरपासून खालपर्यंत आलेले दिसून येतात. म्हणजेच एखादा जो काही पक्षाचा निर्णय असेल तो वरून खाली आलेला दिसून येतो. म्हणजेच टॉप मॅनेजमेंटकडून आपल्याला खाली जे काही लोअर पीपल असतील त्यांपर्यंत आपल्याला आलेलं दिसून येतं. अशा प्रकारची हायरार्की आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक पॉलिटिकल पार्टीमध्ये असलेली दिसून येते. बरोबर पॉलिटिकल पार्टीजमधली कोणतीही व्यक्ती हा आपल्याला ठिकाणी म्हणजेच पॉलिटिकल पार्टीमधले जे काही लीडर आहेत ते आपल्याला कधीही लोकशाही तत्वांमध्ये असलेले दिसून येत नाहीत. म्हणजेच लोकशाही पद्धतीमध्ये असलेले दिसून येत नाही, परंतु ते आपल्याला हायली ओलिग्राफिक असलेले रिॲलिटीमध्ये दिसून येतात. त्याचबरोबर राज्य आणि नॅशनल आणि स्टेट पार्टी म्हणजेच राज्य आणि केंद्र यांच्यामधले जे काही नॅशनल पार्टीजमधली जी काही भांडणं आहेत त्याच्यानुसार आपल्या लक्षात येईल की आपल्या इंडियामध्ये एकत्रित पक्षरचना ही योग्य ठरू शकते. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी इंडियामध्ये एकत्रित पक्षरचना जर त्या ठिकाणी स्थापन केली तर आपल्याला त्या ठिकाणी स्टेट आणि सेंटर किंवा नॅशनल पार्टीजमध्ये कोणत्या प्रकारची भांडणंही आपल्याला ठिकाणी होताना दिसून येणार नाहीत. त्याचबरोबर अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी एक वन पार्टी जर इस्टॅब्लिश झाली तर आपल्याला ठिकाणी नेशनच्या डेव्हलपमेंटसाठी देखील आपल्याला हेल्प होताना दिसून येईल. अशा पद्धतीचं मत हे प्रत्येक पार्टीमधल्या नेत्यांनी किंवा लीडरने आपल्याला दिलेलं दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इंडियन पॉलिटिकल पार्टीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं डेमोक्रेटिक म्हणजे लोकशाही असलेली दिसून येत नाही. त्या ठिकाणी आपल्याला सर्व निर्णय हे टॉपपासून वरून खाली आलेले दिसून येतात. म्हणजे पक्षाचे जे काही निर्णय असतील ते वरून खालपर्यंत आपल्याला दिसून येतात. कोणत्याही प्रकारची लोकशाही आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसत नाही. त्याचबरोबर पार्टीमधले जे काही लीडर आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे डेमोक्रेटिक असलेले दिसून येत नाही. ते पूर्णपणे स्वतःचा निर्णय स्वतः घेताना दिसून येतात. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी राज्यामध्ये किंवा स्टेटमध्ये जी काही भांडणं होत असतात त्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आपल्या इंडियामध्ये जर वन पार्टी जर त्या ठिकाणी इस्टॅब्लिश झाली तर आपल्या ठिकाणी नेशनची डेव्हलपमेंट करायला त्याचबरोबर कंट्रीची डेव्हलपमेंट करायला आपल्याला मदत होताना दिसून येईल. असे प्रत्येक व्यक्ती पार्टीच्या लीडरचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं. फेरी ऑफ पार्टी डिसइंटिग्रेशन हॅज लीड मेनी पॉलिटिकल लीडर्स to worry about the preventing in the from being reduce the status of the state or regional party. Strong leaders with support from their states have been bypassed in favor of loyalty. Instances are gathered when the party's president have appointed party chief in the state just before the organizational election where to take place disputes in protest of the central election authority chairman. Even when the election to the state party chief where the take place after the gap of almost 2 decades, a president of the party has authorized to nominate the majority of the state party chief. These trends are likely to boomerang on the party's strength and capability. The modern party in a public institution, not a personal thief. Without the inter-party election, without ministers who enjoy strong regional support, and without encouragement of the variety of opinion, political parties are like to wither away. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पॉलिटिकल पार्टीमध्ये विभाजन होण्याच्या भीतीने काही नेते हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला संघर्ष करताना दिसून येत आहेत. म्हणजेच आपल्या पक्षाचं विभाजन होऊ नये याच्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपला रिजनल किंवा प्रादेशिक पक्ष आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी फूट पडू नये किंवा कोणत्याही प्रकारचं विभाजन होऊ नये याच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात जे राजकीय नेते आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला लढा देताना दिसून येतात. तर काही राज्यांना पाठिंबा देणारे नेते हे त्या ठिकाणी त्यांच्या लॉयल्टीच्या म्हणजे त्यांच्या निष्ठेच्या बाजूने आपल्याला गेलेले दिसून येते. त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पॉलिटिकल पार्टीजमध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन आपल्याला होताना दिसून येत आहे. जेव्हा
केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला संघटनात्मक निवडणूक सुरू होण्यापूर्वी आपल्याला पक्षाध्यक्षांनी आपल्याला त्या ठिकाणी राज्यात पक्षप्रमुखांची निवडणूक केली होती. अशा प्रकारची उदाहरणे आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पॉलिटिकल पार्टीमध्ये कोणत्या प्रकारची डेमोक्रेसी असलेली दिसून येत नाही. म्हणजेच इनर डेमोक्रेसी आपल्याला त्या ठिकाणी ॲब्सेन्स असलेला दिसून येतो. त्याच्यानंतर जवळपास 2 दशकानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक होणार होती. तेव्हा पक्षाच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष पदासाठी बहुसंख्य उमेदवारी देण्याचा अधिकार आपल्याला असलेला दिसून येतो. या ट्रेंडमुळे आपल्याला त्या ठिकाणी पक्षाची ताकद असेल किंवा क्षमता असेल वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हेल्प झालेली दिसून येते. त्याचबरोबर जी काही आधुनिक पार्टी होती ही एक सामाजिक संस्था म्हणून त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करण्यात आली होती. कोणत्या प्रकारची वैयक्तिक संस्था म्हणून नाही, तर त्या ठिकाणी एक सार्वजनिक सामाजिक संस्था म्हणून त्या ठिकाणी आपल्याला इस्टॅब्लिश केलेली दिसून येत होती. अशा पद्धतीने आपल्याला इंडियन पॉलिटिक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम असलेले दिसून येतात. म्हणजेच इंडियन पॉलिटिकल पार्टीजमध्ये आपल्याला ठिकाणी मोठ्या प्रमाणात असे प्रॉब्लेम असलेले दिसून येतात. नेक्स्ट इज रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन. Political parties cannot remain indifferent toward the women who constitute nearly 50% of the electorate. Although almost all parties have attempted to build women organizations to secure their supports and make their organization more broad-based, but in practical they failed much less proportion of the women candidate in the election, giving them proportionately much less representation in the legislative bodies than their actual population strength. In recent time, this has been matter of the actual concern in view of the controversy over the reservation of 30% or so of the seats in these bodies. त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट पॉईंट दिले ते म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन. म्हणजेच आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक पार्टीजमध्ये आपल्याला वुमनचं रिप्रेझेंटेशन आपल्याला कमी असलेले दिसून येतं. म्हणजेच प्रत्येक पार्टीमध्ये आपल्याला वुमन लीडर किंवा वुमन मेंबर हे आपल्याला कमी असलेले दिसून येतात. त्याचबरोबर ज्या वुमनकडे आपल्याला 50% इलेक्ट्रोट असतील म्हणजे मतदार असतील अशा प्रकारच्या महिला या ठिकाणी आपल्याला पक्षामध्ये असलेल्या दिसून येतात. परंतु त्याचबरोबर अशा प्रकारच्या महिला ज्या ठिकाणी आपल्याला इलेक्शनमध्ये उभे असलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर प्रत्येक पार्टी ही त्या ठिकाणी आपल्याला महिलांच्या ऑर्गनायझेशनमध्ये वाढ करताना त्याचबरोबर महिलांना सपोर्ट करताना दिसून येते. परंतु आपण जर ॲक्च्युअलमध्ये जर पाहिलं, प्रॅक्टिकलमध्ये जर पाहिलं तर आपल्याला जे काही विधानसभेत महिलांना कमी प्रमाणात उमेदवारीही दिलेली दिसून येते. म्हणजेच ज्या प्रमाणात त्यांचं पॉप्युलेशन आहे किंवा त्यांची स्ट्रेंथ आहे त्यापेक्षा आपल्याला त्या ठिकाणी महिलांचं विधानसभेतील सहभाग आपल्या ठिकाणी कमी असलेला दिसून येतो. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी इंडियन पॉलिटिकल पार्टीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही त्रुटी असलेल्या आढळून दिसतात किंवा काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम असलेले दिसून येतात. नेक्स्ट इज ट्रेनिंग ऑफ मेंबर्स. Training and orientation of new members is one of the important functions of the political parties. The parties which are oriented on the model of the card party systematically develop appropriate agencies of training for members. But most Indian parties, except from communist parties and the BJP, have not followed this model. Parties in India do not have a permanent systems of the training for their members, and whatever arrangement for the training are done are on ad hoc basis by the national or state level organization. म्हणजे या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम दिसतोय तो म्हणजे ट्रेनिंग ऑफ मेंबर्स. म्हणजे जे काही पॉलिटिकल मेंबर आहेत त्यांना ट्रेनिंग हे योग्यरित्या दिलं जात नाही. म्हणजेच आपण जर इंडियन पॉलिटिकलमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी एखादा न्यू मेंबर हा पॉलिटिकल पार्टीमध्ये ॲड झाला तर त्याला कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग असेल किंवा ओरिएंटेशन हे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जात नाही. फक्त त्यामध्ये आपण जर कम्युनिस्ट पार्टी असेल आणि BJP असेल हे दोन पार्टी त्या ठिकाणी सोडल्या तर कोणतीही पार्टी त्या ठिकाणी हे मॉडेल त्या ठिकाणी एक्सेप्ट करताना दिसत नाही. म्हणजेच आपल्या जे काही न्यू मेंबर ॲड झाला आहे त्याला कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग हे प्रोव्हाइड करताना दिसत नाही. त्याचबरोबर जर एखाद्या पार्टीमध्ये इंडियन पार्टीमध्ये आपण जर ट्रेनिंग प्रोग्राम असेल तर ट्रेनिंग प्रोग्राम हा परमनंट सिस्टम आपल्याला दिसून येत नाही. हे ट्रेनिंग प्रोग्राम आपल्याला ॲडहॉक बेसिसवरती अरेंजमेंट केलेले दिसून येतात. म्हणजेच इंडियन पॉलिटिकल पार्टीमध्ये जे काही नॅशनल लेवल असेल की स्टेट लेवल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून असेल हे ॲडहॉक बेसिसवरती आपल्याला ट्रेनिंग प्रोग्राम डेव्हलप केलेले किंवा अरेंज केलेले दिसून येतात. त्यामुळे आपले जे काही एका पॉलिटिकल पार्टीचे एखादे मेंबर असतील त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी ट्रेनिंग किंवा ओरिएंटेशन हे प्रोव्हाइड केले दिसून येत नाही. अशा प्रकारचे प्रॉब्लेम हे आपल्या ठिकाणी इंडियन पॉलिटिक्समध्ये असलेले पॉलिटिकल पार्टीमध्ये असलेले दिसून येतात. नेक्स्ट इज नीड फॉर फंड. To perform the various functions and constant elections in the effective manner, every political party required a huge fund apart from the expenditure of the office establishment, full-time worker, registrations, propaganda and travel. Parties have to organize the election campaign, but the financial matter of the parties are kept secret while the other aspects of the organization are known to the people. Very little is known about the finance of the political parties. In fact, scarcity is maintained even within the party
ओनली द फ्यू लीडर ॲट द हायर लेवल नो दॅट ट्रूथ अबाउट द टोटल फंड अँड एक्सपेंडिचर. त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिलं ते म्हणजे नीड फॉर फंड. म्हणजेच प्रत्येक पॉलिटिकल पार्टी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फंडची गरज असते. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स त्या ठिकाणी परफॉर्म करण्यासाठी, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची इलेक्शन इफेक्टिव्ह मॅनरमध्ये लढण्यासाठी, त्याचबरोबर इतर गोष्टींसाठी प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला त्या ठिकाणी वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात फंडची गरज असते. त्यामध्ये परत ऑफिस इस्टॅब्लिशमेंट असेल, त्याचबरोबर फुल टाईम वर्कर असतील, त्याचबरोबर ट्रॅव्हल असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची इलेक्शन कॅम्पेन असतील, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रत्येक पार्टीला फंडची गरज असते. परंतु अशा प्रकारचे जे काही फिनान्शियल मॅटर आहे ते पूर्णपणे सिक्रेट ठेवले जातात. म्हणजेच असे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे जे काही फिनान्शियल फॅक्टर आहेत ते पूर्णपणे आपल्याला सिक्रेट ठेवलेले दिसून येतात. ते कोणत्याही व्यक्तीसमोर त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेले किंवा कोणत्याही ऑर्गनायझेशनचा जो काही फिनान्शियल अस्पेक्ट्स आहे तो कुठेही आपल्याला लीक केलेलं दिसून येत नाही. इनफॅक्ट यामध्ये आपल्याला लक्षात येईल की पार्टीचे जे काही लोअर लेवल मेंबर आहेत त्यांना देखील याची इन्फॉर्मेशन नसते. याची इन्फॉर्मेशन फक्त जे काही हाय लेवलवरती जे काही मेन जे कोण लीडर असतील हायर लेवलवरती त्यांनाच फक्त टोटल फंड आणि एक्सपेंडिचरची इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी असलेली दिसून येते. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रॉब्लेम हे त्या ठिकाणी आपल्याला इंडियन पॉलिटिकल पार्टीजमध्ये असलेले दिसून येतात. इतरही काही आपल्याला प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिसून येतात, परंतु आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.